सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। समाजाला सर्व पक्षांनी उल्लू बनवण्याचे काम केले आहे असं जळगाव जिल्हा लोकसभा अपक्ष उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे यांनी आरोप केलाय। मी अब्दुल शकूर देशपांडे हा अपक्ष उमेदवार टाई ही माझी निशाणी आहे। मी सर्व अल्पसंख्याक समाजाला आवाहन करतो की मला जास्तीत जास्त भरघोस वोटाने निवडून द्या। मला जास्तीत जास्त प्रमाणे तुम्ही मतदान करा आणि आमच्यावरती विश्वास दाखवा। आतापर्यंत अल्पसंख्याक समाजाला प्रत्येक पक्षाकडून हा फक्त आणि फक्त धोकाच मिळालेला आहे। कृपया करून आपण कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि यांच्या भूलथापांना बळी पडू नका, हेच मी जाहीर। चाळीसगाव जळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणार, मुस्लिम समाजाला सक्षम बनवणार असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। तसेच आजपर्यंत समाजाला सर्व पक्षांनी उल्लू बनवण्याचं काम केलंय असं जळगाव जिल्हा लोकसभा अपक्ष उमेदवार अब्दुल शकूर देशपांडे यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त केली आहे। तसेच आम्ही आणि आमचे संघटना समाजाच्या आणि इतर घटकांमध्ये महत्त्वाची काम करत आहे, लोकसभा निवडणूक लढवत आहे, त्यामुळे समाजाला सत्संग बनवायचं काम हे भविष्यात केलं जाईल असं देखील देशपांडे यांनी यावेळी सांगितलंय। अगर निवडून आले तर भविष्यातील आपली कामकाजाची पद्धत मी महाराष्ट्रात मी जळगावात जर निवडून आलो साहेब तर मला सर्वात पहिले शिक्षणाचा विषय पाहायचा आहे। महानगरपालिकेच्या शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा ह्या फार कंडिशन खराब झालेली आहे। मी सर्वात पहिले शिक्षणावरती नंतर आरोग्यावरती पूर्ण लक्ष देतो। बरं सर, आता मुस्लिम समाज आर्थिक बराचसा काहीतरी सक्षम होतोय, काही शैक्षणिक मध्ये मागासलेला आहे, तर याबद्दल आपली भविष्यात काम करण्याचे विचार काय? मुस्लिम समाजात जास्त करून ड्रॉप आउट होणारे विद्यार्थी हे 12वी नंतर म्हणजे हायर एज्युकेशन नंतरचेच भेटतील तुम्हाला आणि मुली ह्या 10वी नंतरच भेटतात। मी माझ्या परीने हे करेल की कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या फॅसिलिटीसाठी पूर्ण त्यांना जे आर्थिक त्यांची दुर्बलता आहे ती दूर करण्यात यावी। त्यांना शिक्षणासाठी पैसे वगैरे किंवा त्यांना जे आपली हे भेटतात वगैरे भेटतात ती त्यांना देण्यात यावी आणि ती त्यांच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करीन। बरी महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार किती उभे? आमच्या संघटनेतर्फे मी एक उभा आहे आणि मुंबईला एक उभा आहे। म्हणजे महाराष्ट्रात आपण 2 जागा लढवतो। 2 जागा आम्ही लढवतो। बरं, कुठल्या तरी राज्य पक्षाशी हो का केंद्रीय पक्षाशी ज्याच्याशी संयुक्तिक तुमची युती व्हावं असं बोलणं वगैरे झालेलं होतं का? आमचं कोणत्याही पक्षाशी बोलणं वगैरे झालं नव्हतं। माझ्या पर्सनल लेवलवरती मी 2-3 पक्षांना अटॅच केलं होतं आणि आमच्या अध्यक्षांमार्फत ही 1-2 पक्षांना आम्ही अप्रोच केलं होतं, परंतु व्यवस्थित काही व्यवस्थापन झाल्यामुळे आम्ही ते करू शकतो। बरं, आता तुम्ही चाळीसगावी आलेले आहात बरोबर, मग इथे तुमची काही कार्यकर्त्यांची टीम वगैरे अस्तित्वात आहे का? जळगाव जिल्ह्यात आमच्या महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषद या संघटनेत जळगाव जिल्ह्यातून 2000 हे सदस्य आहेत। जळगाव शहरात 40गाव शहरात आमचे काही सदस्य आहेत, काही पदाधिकारी पण आहेत। बरं, आज रोजी तुम्ही जी पत्रकार परिषद घेत आहात चाळीसगावी, आता ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर तर तुम्ही जनसामान्यांपर्यंत जाणारच आहात, मग विशेष करून मुस्लिम वर्ग तुमच्यासाठी आकर्षित व्हावं यामुळे तुम्ही कामकाजाची भूमिका काय राहणार? मी मुस्लिम समाजासाठी 2 विषयावरती हमखास मी मार्गदर्शन करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एक, आमच्या मुस्लिम युवकांना रोजगार नाहीये, त्या रोजगारासाठी आम्ही प्रयत्नशील राहू नेहमी। आणि दुसरी गोष्ट, आमच्या मुस्लिम समाजाला नेहमी अल्पसंख्याकचा जो शिक्षणाचा 5% जो आरक्षण आहे तो दिला गेला नाही। आम्ही त्या अपेक्षेने मुस्लिम समाजाजवळ जाऊ की आपल्याला तो आरक्षण पाहिजे आणि आपण त्यावरती काम केले पाहिजे। बरं, आता ही बातमी व्हायरल झाल्यानंतर जाहीर पाठिंबा आम्ही त्यांना यासाठी देणार नाही साहेब की फक्त आम्हाला आश्वासनच आतापर्यंत देण्यात आलेले आहे। आतापर्यंत आम्हाला प्रत्येक पक्षाने फक्त उल्लू बनवलेलं आहे ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांनी फक्त जाहीर आश्वासन आम्ही त्याच्यावरती थांबणार नाही, कारण आम्हाला बऱ्याचशा पक्षांनी फक्त आश्वासन देऊन आतापर्यंत बरेचसे आमचे प्रश्न ते प्रलंबित ठेवलेले आहे आणि ते प्रश्न याच्यासाठीच प्रलंबित ठेवलेले आहेत कारण आम्ही त्यांच्याकडे जसं दावणीला बांधलेला जनावर असतो तसं त्यांच्याकडे राहतो आणि ते आमचे फक्त ओट घेण्यासाठीच मर्यादित राहतो। बरं, काही अंशी आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना
काही गर्भ श्रीमंत लोकांकडून त्यांना भेटतं, परंतु गव्हर्नमेंटने जेवढं सपोर्ट करायला पाहिजे ते आज नाहीये. जर गव्हर्नमेंटने याच्यावरती प्रॉपर त्यांना सपोर्ट दिला असता तर आज मुस्लिम समाजातील युवक आणि युवती ह्या मेन स्ट्रीम मध्ये आल्या असत्या आणि समाजाच्या सोबत एकत्र चाललेल्या असत्या. बरं सर, आता इथे बरेच मुस्लिम समाज सर्वपक्षीय कार्यकर्ते मला भेटलेलं आहे, सहकार्य भेटलेलं आहे. माझे बरेचसे जे पदाधिकारी आहेत यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला लेटर पाठवलेलं आहे आणि प्रदेश अध्यक्षांच्या आमच्या सूचना केल्या आहेत पूर्ण कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या, की आपल्याला हे जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव.